तारू झालो. अध्याय 12वा आणि या 12व्या अध्यायातली 90 क्रमांकाची ओवी आहे. नामाची या सहस्त्रावरी ही ओवी का घेतली तर महाराज ही ओवी संसार शब्द या ओवीमध्ये आला. काय आला? हा कार्यक्रम जी ठेवला काय निमित्तानं आहे हे वक्त्याचं कामही 2 शब्दामध्ये परिहार देणं. जिजा हरिभक्त पारायण जिजा यांच्या चुलती यांना आज 1 वर्ष पूर्ण झालं. किती झालं? 1 वर्ष पूर्ण झालं. मग त्या निमित्ताने काहीतरी सत्संग घडावा या हेतूने त्यांनी मला सांगितलं नाही प्रवचन आहे म्हणून. काय जिजाने सांगितलं नाही कार्यक्रम आहे वर्ष श्रद्धाचा ठीक आहे बा. मग या निमित्ताने सर्व नातेवाईक जवळचे पाहुणे आलेले आहेत, मुली आलेल्या आहेत. त्यांना मुलं किती मुली किती जिजाने काही सांगितलं नाही मला. मुलं किती जिजा त्यांना? 2 मुलं. काय नाव त्यांचे? रामकिशन भाऊराव खोजे पाटील आणि लक्ष्मण भाऊराव खोजे पाटील. दोन्ही वारले मुलं. आता मुलीचं काय नाव आहे? कलाबाई जाधव महाराज. आणि अधिकार आहे मुलीला पण. काय मुलीला पण काय आहे? अधिकार आहे महाराज. ज्यांना भाऊ नाही, आता होऊन वारले ती गोष्ट वेगळी, पण ज्यांना भाऊ नाही त्यांना 3 दिवस फडकं धरायला अडचण नाही. किती दिवस? 3 दिवस. का? मुलीला पण अधिकार आहे. आणि महाराज खरं जर पाहिलं ना तर मुलगीच आईवडिलाचं जे वृद्धापकाळातलं आहे ना ती करू शकते. म्हणून नामाची या सहस्त्रावर ही ओवी का घेतली? नाम या अवधारी सजोनी संसारी तारू झालो. मग आपल्याला या संसारात कोणच्या मुलं बाळ हा संसार नाही. काय? मुलं बाळ हा संसार नाही. खरा संसार आपल्या पाठीमाग 184 येऊन आपल्या पूर्ण झाल्या. किती? आणि एकच येऊनी आपली शिल्लक राहिली. आणि त्या येऊनीमध्ये आपल्याला हे ज्ञानोबाऱ्या संकेत करतात की बाबांनो नामाची या सहस्त्रावरी नाम या अवधारी सजोनी संसारी तारू झालो. म्हणजे आपल्याला हा देह दिला ना हा परत जन्म मरणात काढण्याकरता दिला का घालण्याकरता? डॉक्टर साहेब असं म्हणतोत बोलतोत का वागतोत? आता समजा आज इथं आई साहेबाचं श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे. मग नुसतं जर समजा महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे बोलाचीच कडी आणि बोलाचाची भात जेवण या कोण तृप्त झाला असं चालन का? असं चालत नाही. आणि सध्या नुसतं बोलण्यावर चाललंय. परमार्थिक व्यक्ती आम्ही जी म्हणून घेतोत ना आम्हाला काही वाटायला पाहिजे. आर्थिक आहेत का परमार्थिक आहेत डॉक्टर साहेब? आम्ही समोर या तुम्ही थोडं. आर्थिक आहेत का परमार्थिक आहेत? आर्थिक. मग तुम्ही आमचं दर्शन घेता आम्हाला काही वाटायला पाहिजे का नाही? काय
काय वाटायला पाहिजे आम्हाला? बोला ना डायरेक्ट. ही एक आपली चर्चा कीर्तन नाही, एकतर्फी. महाराजांनीच प्रमाणाला प्रमाण लावायचं, ओवीला ओवी लावायची. ही एक आई साहेबाची आठवण म्हणून या मुलं तर गेली, पण जे कन्या आहेत यांच्यावरची सावली जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आजपर्यंत ह्या जीवाला 1 वर्ष लागतं जिजा पोहोचायला. किती? 1 वर्षपर्यंत हा जीव चालत राहिला. आणि आजपासून मात्र पुढच्या ज्या मार्गाला त्यांचं योजना केलेली असन भगवंतानी, की त्यांनी जे कार्य जीवनभर केलेलं असन त्या मार्गाला ते आजपासून जाणार. पण आज 1 वर्ष तसे 16 श्रद्धा सांगितली. किती? 16. मग आपण 12 महिने 12 मासिक घालतो. काय? एक व्यक्तीला महिन्याला आपण काय करतो? जेवायला घालतो. आणि त्याचा समारोप म्हणून आज 12व्या महिन्याच्या ज्या तिथीला त्यांनी आपला देह ठेवला, काय ज्या तिथीला देह ठेवला, तसं जर पाहायला गेलं जिजा तर 6 महिने दक्षिणायन आणि 6 महिने. मग आज काय चालू आहे डॉक्टर साहेब? दक्षिणायन चालू आहे का? उत्तरायण कधीपासून आहे? संक्रांतीपासून पुढं, बरोबर. मग हे दक्षिणायनात जर माणसाने देह ठेवला तर शास्त्र सांगतं की दक्षिण बाजूला गेला. तो दक्षिणायनाला देह ठेवला तो कुठे गेला? दक्षिण बाजूला गेला. आणि उत्तरायणामध्ये ठेवला तर शंका घ्यायची कारण नाही. पण जर देह दक्षिणायनामध्ये जरी ठेवला असेल, पण जीवनभरात जर कोणाला वेगळा शब्द गेला नसेल, काय कुणाला वेगळं शिकवता एक शब्द गेला नसेल, कुठल्याही बोलता वेळेस त्यांच्या जीवनात जर त्यांनी योग्य शब्द खर्च केला असला तर त्या दक्षिणायनात जरी गेल्या तरी मात्र त्यांना सद्गती आहे. काय आहे? सद्गती आहे, अधोगती नाही. आणि माणूस उत्तरायणात जरी गेला आणि जिंदगीभर देशी दारूची दुकान चालवली, सोमवारी गेला, अमावस्या दिवशी गेला, मुहूर्त किती सांगितले मरणाला? सोमवार 1, गुरुवार 2, अमावस्या 3 आणि पौर्णिमा 4. किती मुहूर्त? 4 मुहूर्त. महाराज ह्या 4 मुहूर्तावर काही माणसं म्हणतात अमावस्या दिवशी माणूस गेला. अमावस्या पण उत्तमच आहे महाराज. ज्ञानेश्वरी सांगते की प्रत्येक महिन्याला या 2 देवाची काय होते? अमावस्या दिवशी भेट होते. कोणत्या कोणत्या देवाची? आज प्रत्यक्षात जे दिसतील चालतील ज्यांचं क्षणही मागं पुढं होत नाही, त्यांना लॉकडाऊन पडत नाही, महाराष्ट्र बंद होत नाही त्यांचा. कोणते दिवस जी जाते? सूर्य आणि मग गोवी सांगा ना डॉक्टर साहेब डायरेक्ट. अमावस्येच्या दिवशी दोन्ही नक्षत्र एकवटते. महाराज अमावस्याच्या दिवशी चंद्र आणि सूर्य, अमावस्याच्या दिवशी जर कोणी चंद्र पाहिला असला तर अशी एखादी व्यक्ती दाखवा. काय डॉक्टर साहेब? सूर्य दिसतो पण चंद्र अमावस्याच्या दिवशी दिसत नाही. का? तर या दोन्ही देवाची काय होती? भेट होती, असं माऊलीचं म्हणणं आहे. माझ्या शब्दावर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही डॉक्टर साहेब. आम्ही अविश्वासी.
आमच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही तुम्ही. एक तर ठेवायचा असेल तर माऊलीवर, ठेवायचा असेल तर नाथबाबावर, आणि ठेवायचा असेल तर तुकाराम महाराजावर. आम्ही सध्या भामटे झालो. आमचा हे परमार्थ नाही, आमचा एक बिझनेस आहे. काय म्हणणे डॉक्टर साहेब तुमचा ह्याच्यावर काय? आणि तुम्ही सरळ म्हणता काय महाराज लांबूनच दर्शन घेता, वयोवृद्ध माणसं सुद्धा. अरे दर्शन घेण्याचा हेतू काय आणि दर्शन घेतल्यानंतर द्यावं लागतं काय, ह्याचा मेळ आहे का आपल्याला? माणसाने जर आपलं दर्शन घेतलं तर आपलं पुण्य तिथं खर्च होतंय. आपण ज्याच्या पायाला हात लावला त्याचं काय होतंय? पुण्य खर्च होतंय. मग खर्च करण्याकरता बँक बॅलन्स पाहिजे का नाही? काय जिला बरोबर आहे ना? आपलं इकडंच चाललंय. आईसाहेबाबद्दल बोलायचं आपल्याला. महाराज कोणत्या वारी गेला माणूस ज्या दिवशी जन्मतो 7 दिवस आहेत. किती? 7 दिवसात सर्वांना जायचंय. 8वा दिवस कोणाला उजाडला नाही आणखी काय? 7 दिवसात जायचंय माणसाला. मग माणूस 7व्या दिवशी जातो, 8व्या दिवशी जात नाही. आणि ज्या दिवशी माणूस जन्माला आला त्याच दिवशी जातो जिजा. अपघाताचं सोडून द्या, पण ज्याला जाण्याची, आता जायला तर सारेच आलेत. काय इथं राहण्याला कुणी आलेलं नाही. पण असं आपल्याला वाटतं का हो जिजा? बघत बघत 50 वर्ष गेली जिजा आपली. किती? मग आता काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे महाराज? आता राहिलेले हे 50 वर्षे आपले जे उरलेलं आयुष्य देवाने दिलेलं आहे, 50 वर्षापासून प्रपंच केला हा हे लोकातला. पण आता सजोनी संसारी तारू झालो, नामाची या सहस्त्रावरी. काय आता ह्या नावेत बसायचं आपल्याला की नामाची या सहस्त्रावरी तारू झालो. आणि असं कोणाला जर वाटत असेल की ज्ञानोबारायच्या वहीप्रमाणे आपलं जर ही हे लोकाची यात्रा संपवायची जर असेल तर महाराज असं चालणार नाही. काय? मुलगी जर विवाहबद्ध झाली तर तिला आई वडिलाचं आडनाव सांगून जमणार नाही. आणि आपण तर आई वडिलाचं आडनाव सांगून कार्यक्रम चाललाय. चालन का जिजा? व्यवहारात चालन, नाही तर परमार्थात चालन का? मग हे चाललंय असं कशामुळं चाललंय? आपण ग्रंथ पाहत नाहीत, आणि जे पाहतेत ते आहे तसं सांगत नाहीत. काय? फक्त माणूस कोणत्या योनीला गेला त्याला पंचांग पाहायची गरज नाही जिजा. काय? फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं, परमार्थ एवढ्या करताच करायचा. आणि मरणी जयाजी आठवे. मग तो काय उद्योग करतो ह्याचा काही घेणं देणं नाही. काय उद्योग काय केला माणसाने डॉक्टर साहेब? काही नाही. आता तुम्ही डॉक्टरकी करतात ना, शेवटच्या वेळेला जर तुमच्या मनामध्ये सुई आली आणि गोळ्याचं पाकिट आलं तर तीच योनी मिळणार. म्हणून आणि मरणी जयाजी आठवे, तो तया तेची गती ते पावे, म्हणून स्मरावे माती चितवा. मग नामाची या सहस्त्रावरी
वरीवर का खाली नाही? काय मग असे किती लोक आहेत? ज्ञानोबा राय म्हणतात, मनुष्याना सहस्त्रीचू आस्तेची या महापुरी. आजच्या परमार्थाची स्थिती सांगायची म्हटलं तर रिगताती कोठीवरी परी प्राप्तीची या पहिला तिरी पाहिला पावे. काय ज्ञानोबरायांनी जिजा आपण माऊलीच्या नंतर, नाथबाबाच्या नंतर, तुकाराम महाराजाच्या नंतर जन्माला आलोत, भाग्य आपलं हे. आधी जर आलं असतं तर आपल्याला गीता कळली नसती. काय गीता कळली नसती. मग माऊलीच्या नंतर आलोत, मोठं भाग्य आपलं. केवढं भाग्य लादलं आपल्याला की नामाची या सहस्त्रावरी की आपल्याला तरुण जाण्याकरता ही एक आधार मिळाला. ज्ञानेश्वरी मिळाली, ज्ञानोबरायांनी दिली. मग ज्ञानेश्वरी जी सांगती काय तसं चालायला पाहिजे का आपल्या मताने चालायला पाहिजे? महाराज ज्ञानेश्वरी सांगते, जोपर्यंत ज्यांना आई वडील आहेत त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण कुठंच जाऊ नका. का जाऊ नका? की सकळ तीर्थाची धुरे जे का माता तयाच्या शेवे शरीर लोन कीजे. लोन कीजे म्हणजे लोन का नाही महाराज. अगदी की आपले हे आपण जेवढं पंढरीश परमात्म्याला दर्शन घेण्याकरता पंढरपूरला गेलो, मग आपलं लक्ष कुंकड असतं जिजा. आपण जर नामदेव पायरीच्या पुढं गेलोत किंवा कानोपात्राच्या त्या दादऱ्याहून खाली उतरलो तर आपलं लक्ष कुंकड असतं की भगवंताचा चेहरा पाहण्याकडं, एक मुख पाहण्याकडं, भगवंताच्या पायाला आपले हात लागावत, आपलं डोकं भगवंताच्या पायावर ठेवात, इकडं ध्यान असतं ना. मग तसं महाराज आपलं ध्यान पूर्ण हे आपलं दैवत कोण आहे? आता काही काही माणसं म्हणतात, काही देवाला मानत नाहीत, काही आई वडिलाला मानत नाहीत. आई वडिलाला मानत नाहीत मग ते बाकी ज्ञानेश्वरीला, गाथ्याला आणि भागवताला मानन का डॉक्टर साहेब? अरे आई बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थास. आपल्याला जगात मोठं तीर्थ ज्यांना आई वडील आहेत ते, त्या तीर्थ एवढं जगात तीर्थ मोठं नाही. बघा उदाहरण, थोडं माग फिरून पहा. पंढरीश परमात्मा येण्याचं प्रयोजन काय? कुणी केली? कशी केली बा? आई वडिलाला पटन अशी केली का आपल्याला पटन अशी केली? आई वडिलाला ज्या ज्या वेळेला जे पाहिजे ते देणं ही काय झाली? सेवा झाली. आणि सेवा करणं हे कुणाचं काम आहे महाराज? मुलाचं कर्तव्य. अरे ज्या आईने 9 मास आपल्या उदरात वाहिलं, किती? 9 मास. 5 वर्षाचा झाला तरी कडेवर घेतलं, हाताचा पाळणा केला. पण ज्ञानोबा राय म्हणतात असा पुरुष बदमाश आहे. कसा आहे? बदमाश आहे. पहिलिया बाळ दसे, आई बाप हेची पिसे, मग श्री माशी भुरुनी ठाके. एकदा का 2 हाताचे 4 हात झाले रे झाले की परत आईला विचारित नाही,
जेवायला झालं का काय झालं हा विचार येत नाही. आई जरी समोर दिसलं तरी आईला म्हणतो कुठं गेल्या, कोण, आई साहेब नाही महाराज. मग मंडळीला पाहू नका असा आपला काही हे तक्रार नाही. मंडळीला जरूर पहा. तिने आपल्या सोबत ज्या वेळेला भूदेवानी सावधान म्हणलं त्याच वेळेला महाराज काय केलं, आपल्या इकड्या कुळाचा काय केला, त्याग केला. बात समान अधिकारण आणि मुख्य समान अधिकारण. मुख्य समान अधिकारण यांच्याकडून शिकावा. काय आपली जिंदगी गेली तरी आपल्याला मिळत नाही. बात समान कशाला आणि मुख्य समान कशाला. बात समान म्हणजे आई वडिलाच्या नावासहित काय केलं, संपवलं. किती वेळात संपवलं, एक 5-7 मंगलाष्टिका होऊस तरच. किती, 5-7 मंगलाष्टिका. तदेव लग्नम झालं की नाव विचारायचं, बाळा नाव काय आहे तुझं. ती कोणाचं सांगणार, आपल्या मालकाचं. मग आपल्याला मालक आहे का नाही, असं वाटतंय का कधी आपल्या विचाराला शिवलं का की आपल्याला मालक आहे का नाही. आता काही मालकाचा तर लांबचा भाग राहिला पण मंगळसूत्रच नाही. काय नाही, मंगळसूत्र, पोतच नाही महाराज. आता पोत नसणं आणि 1000 उकाणी घेतली तरी काय उपयोग आहे. काय म्हणून आपला विषय कसा आहे, काय पाठ केलेलं काय नाही की एवढं मोजकं बोलायचं असं काहीच नाही. म्हणून महाराज आई वडिलाची सेवा करणं हा कुणाचा धर्म आहे, मुलाचं कर्तव्य. मुलगा ग्रस्ती असला तरी सांभाळणं. आणि शास्त्र सांगतं महाराज मुलगा ब्रह्मचारी जरी असला तरी त्यांनी आई वडिलाचं भरण पोषण करणं त्याचं कर्तव्य आहे. मग आपण विसरलोत का नाही देवालाच. माझ्या सगटवर काय जिजा. आता बाकीचे लोक बोलतेत पण तुम्हाला म्हणून म्हणतात, सरसगट बोलत नाहीत, हातचा राखून बोलत. काय हातचा राखून कधी बोलू नाही माणसाने. हातचा राखला की गटलाच, सुटला नाही तो. म्हणून माणसानी आई वडिलाचं, महाराज तर तुकाराम महाराज म्हणतात, किती ऋण आहेत आपले डॉक्टर साहेब, ऋण किती आहेत. देव ऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण. मग हे जे आजचा जे कार्यक्रम आहे ना हा पितृऋणाचा आहे. कशाचा आहे, पितृऋणाचा आहे. आणि महाराज असे जर कार्यक्रम ठेवले तर भगवंताला बी, आत्म्याला बी समाधानी लागण. भगवंताला वाटत असन की या व्यक्तीने जीवनभरामध्ये कोणाच्या सोयीपणात अडचण घातली नसन. काय, आणि कोणाच्या सुनेला वेगळं सांगितलं नसन. सात्विक कार्यक्रम सात्विक माणसाच्या ह्याला ठेवतात. म्हणून माणसाने खरं जर पाहिलं तर पंढरीश परमात्म्याची सेवा न करता जोपर्यंत आई वडील आपल्या समोर आहेत तोपर्यंत आपली जशी परिस्थिती असेल तशी सेवा करायची. कशी, आपण वेगळं आणि त्यांना वेगळं नाही. जी आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून त्यांना काय करायचं, रामकृष्ण हरी, त्यांची काय करायची, सेवा करायची. सेवा कशाला म्हणते की त्याच्या मोबदल्यात काहीच न मागणे, ही काय झाली, सेवा झाली.
आणि मोबातल्यात मागणं काय झालं? व्यापार. मग आपल्याला व्यापार आवडतो का सेवा आवडती? नफा आणि तोटा कळायला पाहिजे माणसाला. व्यापारी असो वा शेतकरी असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये नफा तोटा हे कळायला पाहिजे. मग हे आपलं आई साहेबाचं ऋण फेडण्याकरता हा कार्यक्रम आहे महाराज. आणि हा कार्यक्रम ऋण फेडणं म्हणजे आजपासून फक्त वडिलाचं नाव राहिलं. मुलं आहेत तोपर्यंत. कुठपर्यंत? मुलं आहेत तोपर्यंत वडिलाचं नाव मुलं आहेत तोपर्यंत राहतं. मग आईचं नाव राहतं का कुठं? का राहत नाही? खरं तर आई एवढे कष्ट किंवा आई एवढं मुलाचा सांभाळ करणं पिता करू शकत नाही. काय? पिता नाही, आई सुद्धा करू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर खरं ही आई सुद्धा करू शकत नाही. महाराज तर म्हणले आई बाप जरी कोण येत सर्पिन का भोका. महाराज आता याच्यावर आपल्याला थोडं बोलायचंय. सर्पिन काय करतीन, बोका काय करतो? आपल्या पिलाला जन्म घालत नाहीत का? ते घालतात. पण महाराज आई आपल्या बोक्याला जन्म घालते, पण एका जागेवर ठेवत नाही. जिजा इथं तिथं इथं तिथं दडून. का? बोक्याची भीती आहे. मग ती आई बोक्याच्या भीतीमुळं दडवते. तर ही आई काय करते? बोक्याच्याच भीतीमुळे ही सुद्धा आई काय करते? इथं तिथं दडवते. पण आपण इथं तिथं न दडता, आईच्या छायेखाली न राहता आपण आपल्या इतर छायेखाली बसायला लागतो. पण महाराज जोपर्यंत आपल्याला ग्रंथ संत कळणार नाहीत, देव कळणार नाहीत, तोपर्यंत आई वडील कळतील का? नाहीत कळणार. म्हणून आईसारखं दैवत नाही. मग आता आई शब्द हा एकट्या आईलाच लागला का? आई शब्द प्रत्येक संताला लागला. ज्ञानोबा राहिला आई शब्द लागला. तुकाराम महाराजांना आई शब्द लागला. का? तर ते कृपेतून आपलं काय करतात? आपल्याला या सजून या संसारी तारू झालो. या संसारामधून तारून नेण्याकरता कोणाची कृपा लागते? संताची कृपा लागते. मग संताची कृपा संपादन करण्याकरता काय करावं लागतं? सेवा पण कुणाची? सद्गुरूची. मग बाबा मी विचारतो, आपले पहिले गुरु कोण? पहिले गुरु आई. काय? गुरुचे किती प्रकार आहे जिजा? श्री गुरु, जगद्गुरु, काय? श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. गुरुचे प्रकार किती? 3. पण पहिला क्रमांक आईचा आहे महाराज. काय? पहिला क्रमांक कुणाचा आहे? आईचा आहे.
मग आपण पहिल्याच जर पेपरला आपण लालशाही आपल्या नावावर पडली तर दुसरा तिसरा 12वीकडे जायचं काही गरज आहे का? मग आपण पहिल्याच पेपरमध्ये नापास आहेत ना, माझ्या सगट काय. महाराज तर असं म्हणतात, सांगतो तुम्हाशी भाजारे विठ्ठला, नाहीतही गेला. मग विठ्ठल कोण आहे? विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. अरे आपलं खरं गुरु दैवत आई आहे आणि पहिल्याच पेपरमध्ये आपण कसे तर नापास आहेत. काही भाग्यवान जर पास असले तर त्यांचं 3 वेळेस दर्शन घ्यावं आणि त्यांना विचारावा, महाराज तुम्ही पहिल्या पेपरमध्ये पास होण्याकरता काय अभ्यास केला, कुठल्या शास्त्राचा अभ्यास केला? ह्याला एकच शास्त्र आहे जिजा, मनाचं. कोणतं शास्त्र आहे? मनाचं. जर मन थिर असेल तर तो आई वडिलाला विसरू शकत नाही. काय? आई वडिलाला विसरू शकत नाही. ज्याला खरा आई वडिलाचा आशीर्वाद घ्यायचा असेल त्यांनी आई वडिलाला सांभाळायलाच पाहिजे. आता वृद्धाश्रम परदेशात आहेत का आपल्या? कथा कीर्तन जी होते परदेशात होते का आपलीकडं? मग वृद्धाश्रम काढण्याची पाळी का ऐकून सुद्धा? डॉक्टर साहेब, वृद्ध आश्रमामध्ये बाहेर प्रांतातले लोक आहेत का आपल्या? महाराष्ट्रातलेच आहेत ना आपल्या. मग एवढं आज रात्रना दिवस वस्तीवाडी सुनी नाही की इथं कार्यक्रम होत नाही. अशी एस टीमध्ये जागा पुरवणा पंढरपूरला जायला आणि क्षेत्राच्या ठिकाणी राहायला जागा पुरवणा. आज मग एवढं असून सुद्धा नेमकं माणसं वृद्ध आश्रम का काढले? व चालत नाही म्हणून काढले का चालतेत म्हणून काढले? चालतेत म्हणून काढले. मग असं काही महाराज एवढं पटवून सांगतात, महाराज आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाला सांभाळा. कीर्तनकार येतो तर काहीतरी थोडं तरी आपल्याला त्याचं माहीत असतं की आपले पाहुणेत बुवा किंवा नामांकित येतं अमुक अमुक गावचे. नुसतं जाऊन पाहायचं त्याला जर आईवडील असतील तर, की त्याचे आईवडील कुठे आहेत. भाऊ 4 असो 2 असो 5 असो, नेमकं कीर्तनकारापाशी आईवडील आहेत का? त्याचे जर जवळ आईवडील असले तर त्याला अधिकार आहे सांगायचा की आईवडिलाची काय करा? सेवा करा. आणि ज्याचे आईवडील जवळ नाहीत, सेवा करण्यास सांगण्याचा अधिकार आहे का त्यांना? अधिकार नाही. आधी केली मग सांगितली, अनुभव आले अंगा. काय मग जगाला लोकाला परिणाम का होईना? औषध घ्यायला तर एकही दिवस बंद नाही, 4 टाईम 3 गोळ्या येतात. पहिली जेवणाच्या आधी, जेवण झाल्यावर, दुपारी जेवणाच्या आधी, जेवण झाल्यावर, संध्याकाळी जेवणाच्या आधी, जेवण झाल्यावर झोपता वेळेस सुद्धा गोळीच आहे. मग एवढ्या गोळ्या खाण्याची गरज काय? ज्ञानोबा राय तर म्हणतात रोगूनच जाय घरी पत्त्याची या. मग आपल्याकडं रोग नाही का पत्ते नाही? हे का शेजाऱ्यांनी पाळायचं असतं का? पत्ते कोणी पाळायचं असतं? स्वतःची स्वतःला. मग आपलं सध्या कसं चालू आहे? गोणीचे तोंड दोन्ही बाजू रिकाम्या आणि लावली उपनेरला. उपनेरच म्हणतात का इकडं? बरोबर का? मला काही इकडची भाषा माहीत नाही. प्रत्येक 12 किलोमीटरला भाषा बदलती महाराज. तसं मी ह्या भागाला राहिलेला माणूस आहे.
काय घुंगराडी हातगावला मी 10 वर्ष होतो, पण काय करीत होतो हे सांगायला नकोय. काय काय करीत होतो हे सांगायला नकोय महाराज. म्हणून भाषा बदलते. मग दोन्ही बाजू जर गोणीच्या रिकाम्या असल्या तर किती दिवसाला ती भरण. तसंच आहे महाराज. आपलं उदाहरण आहे हे गोणीचं. माप आणि गोणी, आणि तुका म्हणे रीते दोन्ही. मापही रीत गुणीत टाकल्यामुळं, आणि गुणीसुद्धा काय रीती. तसं आज आपल्या परमार्थाचं झालंय महाराज. असं करू नका महाराज. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं परमार्थ करायला काय घर सोडायची गरज नाही, आपलं शेतसुद्धा सोडायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. आणि परमार्थ तर होतो महाराज. काय होतो? परमार्थ होतो. मग परमार्थ शरीराने करायचा का मनाने? काम जरी चालू असलं हातामध्ये तरी मनामध्ये काय काम नाही ना. मग मनामध्ये काय पाहिजे? नामाची या सहस्त्रावरी. मग भगवंताची 1000 नाव आहेत. काय सहस्त्र म्हणजे 1000, बरोबर ना. शत म्हणजे 100. मग 1000 नाव आहेत भगवंताला. त्या 1000 पैकी एक तरी आपण काय करायला पाहिजे? गोविंद घ्या, दामोदर घ्या, केशव घ्या, माधव घ्या, अच्युत घ्या, वामन घ्या, नरहरी घ्या. ज्यांना ज्या नामाची आपल्या अंतकरणात आवड असेल ती घ्या. देव तर एकच आहे ना. मग 1000 नावं का सांगितली महाराज? तुका म्हणे जन, आणि प्रकाराचे केले 3. कोणते कोणते प्रकार हो? सत्व, रज आणि तामस. मग जर रजगुण असन माणसाला तर माणूस काय करणार? काय आवडणार त्याला? काय आवडणार जिजा? किती दिवस झालं पाठात आहेत. त्याला क्रिया करायला आवडणार. काय आवडणार? क्रिया करायला आवडणार. आणि सत्वगुणी जर माणूस असेल तर त्याला ज्ञान आवडणार. काय आवडणार? रजोगुणी माणसाला ज्ञान आवडत नाही, त्याला क्रिया करण्यामध्येच आनंद आहे. आणि सत्वगुणी माणूस असेल तर कथा कीर्तन पाठ चलत असते, अध्यात्म चर्चा जरी असेल अध्यात्माविषयी तर तो तिथं काय होईल? रममान होईल. आणि राजसाला काय आवडतं? तमोगुणी माणसाला काय आवडतं? महाराज त्याला पापच आवडतं. काय आवडतं त्याला? पाप करण्याची त्याची अगदी तळमळ असते. आणि परमार्थ करण्याकरता जिजा काही लागत नाही बरं का. असं कधीच म्हणायचं नाही जिजा की माझं आता वय झालंय आणि मी परमार्थाकडं आता कसं पाहू. महाराज ज्या क्षणी माणसाला काय, ज्या क्षणी माणसाला ज्ञानोबराय म्हणतात अनुताप व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? अनुताप व्हायला पाहिजे. सनिताप, आपल्याला सनिताप आहे. परमार्थात येतो ना आपण. आपल्या मनासारखं नाही झालं की चालले पंढरपूरला, आपल्या मनासारखं नाही झालं की चालले दिंडीला. अनुताप पाहिजे परमार्थाला. काय अनुताप. मग ज्ञानोबराय म्हणतात की बाबांनो
परमार्थ करण्याकरता काय पाहिजे? अनुताप पाहिजे. अनुताप जर नसेल तर मग तिथं वयाची मर्यादा नाही जिजा. काय तिथं कोणत्या वर्णाची मर्यादा नाही. वर्ण किती? तर 4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग हे ब्राह्मणाला काय सांगितलं? किती कर्म सांगितले ब्राह्मणाला? असंच आहे आपलं. किती दिवस चोरडिया महाराजांनी आपले उपदेश केले, आपल्याला फरक पडेल. 9 कर्म सांगितले ब्राह्मणाला. किती? 9. पण मुख्य ब्राह्मणांनी काय करायचं? गायत्री मंत्राचा काय करायचा? जप करायचा. आम्हाला गायत्री चालते का? गायत्री मंत्राचा जप करू शकतो का आपण? नाही करू शकत. महाराज आपण तसा जर विचार केला तर सर्व ब्राह्मणच आहोत. कोण आहोत? ब्राह्मणच आहोत. मग ब्राह्मण आहोत तर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 3 वर्ण कसे काय झाले? काय हे 3 वर्ण होण्याचं कारण काय? तर हे 3 वर्ण हे आपल्या कशाने झाले? आपल्या कर्तबगारीमुळे आले. काय असं कुठंच गुन्हा प्रमाणाचं आपण बोलू शकत नाहीत महाराज. महाराज तुकाराम महाराज म्हणतात 4 वर्ण झाले एकाची अंगी. किती वर्ण? 4 वर्ण. पण कुणाच्या अंगापासून झाले? गीता सांगते ममांशो जीवलोके, हे माझेच अंश आहेत. मग हे खाली का आले? प्रश्न आहे. खाली येण्याचं कारण यांनी जसं कर्म केलं त्या पद्धतीने त्यांना काय दिला? वर्णाश्रम दिला महाराज. आपण सर्व ब्राह्मणच आहोत. नाही तरी जरी आपण आज क्षत्रिय कुलामध्ये जन्मला असलोत, वैश्य कुलामध्ये जन्मला असलोत, किंवा कोणत्याही कुळात जरी जन्मला असलोत तरी महाराजांची गाथा 5व्या वेदाचं मनोगत आहे, माझं नाही. काय ब्राह्मण कोणाला म्हणायचं? नाम मंत्र उच्चारी बीज आणि तोची वर्णा माझी बीज. बघा महाराजांनी असं काही करायचं ठेवलं नाही आपल्याला. पण महाराज आपल्याला काय झालंय? जसं द्राक्षे पिकली किंवा आंब्याला पहाड लागला तर कावळ्याला आनंद होतो ना. काय जिजा? ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात, पिकलिया आंबरसा सोड तोंड सडे वायासा. कावळ्याला काय होतो? मुकरोग होतो महाराज, मुकरोग. मग आपल्याला काय झालाय? परमार्थ करण्याकरता मुकरोगच झालाय. ज्ञानेश्वरी वाचणे म्हणजे परमार्थ नाही. टाळ हातात घेऊन भजन करणे म्हणजे परमार्थ नाही. कीर्तन सांगणे म्हणजे परमार्थ नाही. खरा परमार्थ नामस्मरण आहे महाराज. नामस्मरणासारखा नामस्मरण हे अंगठीचं सोन आहे. कोणतं? अंगठीच्या सोन्यामध्ये काही कालवता येतं का? मी तर काही घेतलं नाही आणि घेण्याचा संबंध बी नाही. पण अंगठीचं उदाहरण पटून उदाहरण कसा असावा? उभयता असावा, आपल्या सर्वांच्या परिचयातला असावा. काय सर्वांच्या परिचयातला असावा, शास्त्रीय भाषेतलं नसावा, पण शास्त्रातलंच असावा. काय उदाहरण उभयता असावा, शास्त्रीय भाषेत नसावा, पण शास्त्रातलं
असावा. म्हणजे नामस्मरण करण्याकरता आता आज आपलं हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार होता, पण नडलं कशामुळं? 2 माणसामुळं, एक गायक आणि वादक. मग नामस्मरण करण्याकरता काही लागतं का भाऊ? मग तुकाराम महाराज तर म्हणतात, येतो बैसलिया ठाया आसन व्यापी देवराया, निर्मळ ही काया अधिष्ठान तयाची. ज्या माणसाच्या सतत अंतकरणापासून मुखामध्ये जर नाम असेल, काय मध्यमा वाणी जर चालू ज्यांची असेल, तो माणसात बोललेला दिसेल, पण भजन चालू. माणसात बसलेला दिसेल, पण भजन वाण्या किती ता? कोणत्या? परा पश्यंती मध्यमानी वैखरी. मग आपलं वैखरीतच चाललंय, पराई नाही, पश्यंती नाही, मध्यमेचा आपला तर विचार नाही. मग महाराज ह्या 4 वाण्यापैकी जी अंतकरणामध्ये जी वाणी आहे, ध्वनी आहे, ती चालू पाहिजे. काय पाहिजे? ती चालू पाहिजे. आणि नेमकं आपली तीच बंद आहे. महाराज जरी म्हणले मापे नाम वैखरी, पण आपली वैखरी नाम मापू शकत नाही. ज्या वेळेस भगवंताची ज्योत अंतकरणात प्रज्वलित होईल, त्यावेळेस मात्र तो व्यक्ती, त्याला आपण बिलकुल वेडच म्हणूत. काय म्हणूत? आजच्या परिस्थितीनुसार काय म्हणूत? तुमचं आमचं जाऊ द्या. ज्यांनी 4 वेदाचं मंथन केलं आणि लोणी काढलं, तुमच्या आमच्या हातात दिलं, त्याला लोक म्हणले तू काय वेडा अविचारी. काय? तू का वेडा अविचारी. करी बडबड फार. काय? पण महाराजांचं महत्त्वाचं होतं पुढचं. महाराज तुका वेडा आय विचारीन करी बरोबर फार. पण महाराज नित्यवाची हाची चंदन रामकृष्ण हरी गोविंद. महाराजांची जरी असं महाराज हे होते, एक जणांनी महाराज बाहेर दिशाला गेले आणि महाराजांचं का पडले उळण, परमार्थ करायचा कशासाठी त्याचं आपल्याला नेमकं. लोक परमार्थिक म्हणते म्हणून का लोकांनी आपल्याला चांगल्या दृष्टीने पाहावा का चांगलं म्हणावं म्हणून नेमकं परमार्थ करायचा कशासाठी? की महाराज परमार्थ एवढ्यासाठी करायचा, आपली जोपर्यंत आपल्या या अंतकरणामध्ये भगवंताची ज्योत आहे तोपर्यंत आपल्याला वळण राहावं आणि शेवटच्या वेळाला भगवंताचं नाव मुखाला येण्याकरता परमार्थ त्याच्यासाठी करायचा. काय? आणि तुम्ही परमार्थ जर मी बोललो, पहिल्यांदाच प्रश्न केला मी की माणसाला परमार्थ किती केला हे कशावरून कळतं किंवा कोण्या गतीला गेला कशावरून? शेवटचा क्षण महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचं आहे? महाराज म्हणतात अंतकाळी ज्याच्या आणि तुका म्हणे दुःखा. असं आहे का? होय डॉक्टर साहेब, काय पाठ कसा आहे? मग आपल्याला पाहिजे काय? सुख पाहिजे, सावली. आणि बसलो शेराच्या झाडाखाली. शेर आहेत का इकडं? माहीत तर असं ना जुन्या माणसाला. शेराच्या झाडाखाली बसलो म्हणजे शेराच्या झाडाचे फुलं आणि फळं तोडता तोडता माणूस लावणारा परेशान होतो महाराज. काय? मी बोलत नाही, ज्ञानोबा आहे म्हणतात, या फळना फुलना तुरुंबिता. अरे ज्या झाडाखाली आपण बसलो त्याला फळही नाही
आणि फुलंही नाही. पानसुद्धा आहे का सावलीला? पानसुद्धा नाही. मग किती दिवसांनी आपल्याला त्या झाडाची सावली मिळेल आणि फळं मिळतील आणि फुलं सुगंध किंवा देवाला वाहण्याकरता मिळतील, असं कधी आहे का? मग आपल्याला शेराचं झाड आवडतं, नेमकं आवडतं काय आपल्याला? आमच्या सगट सारे शेराच्याच झाडाखाली सांगत का नाही ते? सांगावं तर अंगलोट येते. काय होतंय? सांगावं तर अंगलट येते महाराज. म्हणून माणसानी परमार्थ करायचा पण मनानी. महाराज म्हणले, देवा माझा देह कुठे बी असू दे, हा पंचतत्वाचा देह हा कुठेही असू दे, पण चित्त माझे मात्र तुझ्या पायाजवळ असू दे. काय असू दे? देह असो माझा भलती ठाई, परे चित्त तुझी पायी असू द्यावे. म्हणून परमार्थ एवढ्या करताच करायचा की शेवट आपला गोड व्हावा. गोड म्हणजे साखरेचे लाडू, गुळाचे लाडू. गोड शब्दाचा अर्थ काय? गोड शब्द कशाला म्हणतात? डॉक्टर साहेब, शेवट तो भला आणि माझा बहु. मग कुठं गेल्यावर होईल? दवाखान्यात गेल्यावर का मळ्यात गेल्यावर? आलो निजाच्या माहेरा आणि भेटी पुढाऱ्याच्या घरा. असं आहे का? असं नाही महाराज. मग आपल्याला जेवढे नेते आवडते तेवढा देव आवडतो, संत आवडतीत का? माझ्या सगट बरं का, हातचा राखून बोलायचं नाही कधी. म्हणून महाराज म्हणतात माझा भला गोड झाला. कशामुळं? आलो निजाच्या माहेरान भेटी रखुमाईच्या वरा. मग आपल्याला भेट घ्यायची का नेमकं काय करायचं? भेट जर व्हावा वाटत असेल तर हे साऱ्याला मुकावं लागेल. काय करावं लागेल? ह्या साऱ्याला काय करावं लागेल? मुकावं लागेल. मी बोलत नाही, सर्वश्वासी मुकावे आणि तेनी हरीशी जिंकावे. देव जर पाहिजे असेल तर या बाकीच्याची व्यावृत्ती करणं लागेल. काय करणं लागेल? शरीराने जरी इथं असलोत तरी यांची मनातून काय करावं लागेल? असं कधी आपल्या मनाला शिवलं का? नुसतं प्रमाण म्हणून परेशान आहेत महाराज. काय झोप नाही गावाला बिन त्यांना बी. काय झोप नाही, पण अनुभव का येईना महाराज? अनुभवालाच तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. काय पाहिजे? कोणत्या जातीचे? हिरगबाळ्याचे काम नाही. जी देवाकड जाण्याची ज्यांची इच्छा आहे, ज्यांना शेवट आपला गोड व्हावा असं वाटत असेल तर ते काय जातीचे. आणि शरीरा संबंधाचे नाते काय कामाचे? तो महाराज म्हणतात देह आणि देह संबंधी विटावे आणि इतरा भेटावे. काय देह आणि देह संबंधी? तुम्ही काय म्हणला? देह संबंधी पसारा. बरोबर, हे चालतं तुमच्या मुखावट. देह आधी काय खरा म्हणणारे आम्हीच. देहासंबंधी पसारा बुजगावणी चोरा रक्षणासे भास तसे. देह खरा नाहीच. काय मग देह खरा नाही तर नाव खरं आहे का? मग जर एवढं जर आपल्याला कळलं, नाव बी खरं नाही देह बी खरं नाही, हे दोन्ही बी काय? तर नाव हे आपलं,
नाव नाही आपल्याला. काय जन्मल्या बाळापाशी नावच नाही महाराज. ठेवलेल्या लादलेल्या नावाला आपण ओ देतो. जन्मलिया बाळकाशी नावच नाही तयापाशी, ठेविल्या नावाशी ओ देत. महाराज किती अर्धरातचं म्हणा. ओ जिजा डॉक्टर साहेब 5 वाजले उठाना, पाठाची वेळ झाली. कधी नाव घेतलं की किती गाढ झोपीत असू द्या माणूस तटकन जागा होतो महाराज. नावही खरं नाही, रूप सुद्धा खरं नाही. हे दोन्ही काय आहेत? मिथ्या आहेत. मग हे दोन्ही जर मिथ्या आहेत तर महाराज धन संपत्ती हे खरं आहे का? डॉक्टर साहेब आम्ही जी एवढ्या लांबून येतो हे सत्य मानून येतात का मिथ्या? पहाट झोप येईना महाराज लोकायला. 12 महिने जिथं मंदिर आहे तिथं काकडा चलतो. काय काकडा चलतो? काकडा आरतीच्या दुसऱ्या अभंगाचं द्रुपद सांगतं महाराज, संकेत करतं. कसं हे धन दारा पुत्र सर्व सत्य हे सर्व मिथ्या हे मानून शरण रिगा देवाशी का? मग आपल्याला कोणाला शरण जावं वाटतं? म्हणून माणसाला महाराज खरं तर या आपल्याला हे मिथ्याच मानायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही हे सत्य मानता, असत्याला का ऐका कलीचे, असत्यासी रिजले ज. महाराज सर्वजण आपण असत्याला रिजलोत. काय कशाला? असत्याला. देही खरा नाही आणि नावही खरं नाही आणि पुढच्या गोष्टी तर दूरच आहेत. मग महाराज नेमकं साधू म्हणतो आपण, साधू म्हणून घेतो. आता साधूची व्याख्या काय? संत कोणाला म्हणायचं की ज्याची जडावरही आणि चेतनावर बी काय सत्ता आहे. आपली दोन्हीपैकी एकावर तरी आहे का? लोक महाराज म्हणतात. महाराज कोणाला म्हणावा की ज्याची जीव चेतनावर काय सत्ता आहे. महाराज आपली कुठलीच सत्ता नाही, काय नाही. आपल्यावर सत्ता आहे एकाची आणि त्याला बाजूला करण्याकरता आपल्याला काय करायचं? जीवनभर परमार्थ करायचा. कोणाची सत्ता आहे? आपल्यावर सत्ता कोणाची? जिजानी बरोबर उत्तर दिलं. महाराज आपल्यावर सत्ता कोणाची? काळाची. आणि त्या काळाला प्रतिकार करण्याकरताच काय करायचा? परमार्थ करायचा. मग आपल्याला नेमकं काळाला प्रतिकार करण्याकरता परमार्थ आहे का काळाला जवळ घेण्याकरता? डॉक्टर साहेब आपला परमार्थ कशासाठी आज? काळाला प्रतिकार जर करायचा असेल तर महाराज भाता भरा हरी राम पाणी किंवा ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कुळ गोत्र वर्जिले. जर आपलं कुळ गोत्र जर वर्ज्य करायचं असेल कुणापासून? हेमापासून, तर महाराज परमार्थ करा. आणि परमार्थ लई करू नका. ते आपली म्हण आहे मराठीमध्ये, थोडं करावा आपल्यासाठी, मोठं करावा लोकांसाठी.
महाराज थोडं करा, थोडे परी निरे, आविटते घ्यावे खरे. परमार्थ जास्त करू नका, परमार्थ लोकाला सांगायपुरता करूच नका. फक्त परमार्थ एवढ्याच करता करायचा की आपण कोण आहोत, आपल्याला हा जन्म कशा करता मिळाला आणि ह्या जन्माला आल्यामुळं आपण काय करायला पाहिजे, याच्याकरताच परमार्थ, याच्याकरताच कथा, याच्याकरताच कीर्तन. कशाकरता की नेमकं आपण कोण आहोत आणि आपल्याला जायचे कुठं, आपल्याला जायचंय कुठं. मग आपल्याला जायच्या गावाचंच नाव माहीत नाही, प्रवास चालू आहे, किती दिवसाला पोहोचतो. कमून पोहोचणार नाहीत, प्रवास चालू नाही का. ती आपण निवड केली नाही आणखी. आणि निवड कधी करायची, गॅरंटी संपले हो. पहिलं महाराज परमार्थात येण्याकरता ज्याला पाऊल टाकायचं, नाव पुढच्या गोदावरीच्या पलीकडच्या कडाला जर जायचं बोरगावला, तर नावेला मागं दूर बांधलेला असतो नावाड्याने. काय असतो, दूर. जोपर्यंत पाठीमागचा दोराची गाठ सुटत नाही तोपर्यंत नाव पलीकड जाऊ शकत नाही. रात्रभर बी ते पाणी मागं मारा. काय नाव जर पहिलं तिरला असं कोणाला जावटत असेल तर पाठीमागचा काय करा, दोर सोडा. जिचा पाठीमागचा दोर सुटतोय का आपला, काय महाराज एवढीच खुबी परमार्थाची. काय पाठीमागचं सोडा म्हणजे कुठलीही अपेक्षा कशाची करू नका. होणारही ते प्रारब्धाने होणारच आहे. काय होणारं ते प्रारब्धाने मिळणारच आहे. आणि आपल्या प्रारब्धात जर नसेल तर ते मिळणार नाही. विच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, विच्छा करू नका. मग परमार्थ महाराज करणं, सजोनी संसारी तारू नामाची या सहस्त्रावरी, आणि सजोनी संसारी तारो झालो. म्हणून महाराज आपण परमार्थ करायचा एवढ्यासाठी की आई साहेबांनी आपला देह 1 वर्ष झालं काय केला, ठेवला. शरीर किती तत्वाचं आहे, कोणचे कोणचे. मग असं जर कळलं महाराज की पंचतत्वाचं आहे, हे आपलं नाही असं हे म्हणतो तेवढं म्हणण्याला काय किंमत आहे. असं जर ठरलं, अरे हा देहच खरा नाही, काय नाही, हा 5 जणाची उसनवारी, ज्याची त्याला द्यावा लागन गॅरंटी 100 वर्षाची. किती, 100 वर्षाची. मग हे 5 जणाचं जे आणलेलं आहे, हे ज्याची त्याला काय करावं लागन, देवा लागन. देवा वाटतं का आपल्याला, देवा वाटत नाही. मग पंचतत्वाचा देह आहे तर आपलं काय आहे इथं. मग एवढं जिजा, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला करून जी जमवायचे कशासाठी. अनर्थ किती तर द्रव्य माग, कोणते कोणते, दायाद, चोर, अग्नी, राजा आणि रोग. काय महाराज हे 15 अनर्थ द्रव्याच्या पाठीमागं सांगितले. आम्ही दररोज म्हणतो द्रव्याची पाठी कळी काळाचा लाग आणि मनोनी संग खरा त्याचा. आता इथं असं चालावं लागेल. खोटा जर म्हणत तर शिवणार नाहीत.
काय हे असं समजलं की बनावट 10ची नोट आहे बुवा. काय कशी ही बनावट चॉकलेटवर मिळाली तर हात लावत का तिला? मग असं जर आपल्याला कळलं की एवढं ही जमवा जमी चालली कशा करता, किती लबाड्या करावा, किती काय काय करावा, कशा करता, हे महाराज बाकीचं जी आहे ना तर महाराज हे अनित्य आहे, नित्य नाही. आणि आपल्याला ह्या अनित्यापासूनच नित्याची प्राप्ती करायची. बिना शरीराची देवाची प्राप्ती होती का? नाही होत महाराज. हे जरी महाराज म्हणले असले काय की शरीर कसं आहे, हे खराब आहे, विटाळाचं आळय, मोह माया पास जाळे, पतीनं शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. पण महाराज शरीर उत्तम चांगले सुद्धा आहे, शरीर सुखाचं घोषलं सुद्धा आहे. आणि शरीराने साध्य केलं, शरीरे साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. याच शरीराने दुसऱ्या बैलाच्या, गाढवाच्या, डुकराच्या, कुत्र्याच्या या योनीमध्ये हे आपल्याला प्राप्त करून घेता येत नाही. म्हणून महाराज ज्या वेळेस 184 योनी भगवंतांनी तयार केल्या, काही आडव्या केल्या, काही उभ्या केल्या, साऱ्या आडव्याच केल्या, वृक्षाच्या उभ्या केल्या. पण ज्या वेळेस भगवंतानी मनुष्य योनी तयार केली त्यावेळेस भगवंताला काय झालं? काय झालं भगवंताला? आजच प्रवचनाला बसलात का काय तुम्ही? देखून या मनुष्य देहाशी सुख उपजले भगवंताशी. भगवंताला आनंद झाला. अरे मनुष्य देह पाहिल्याच्या नंतर आनंद झाला. मनुष्य देह पाहिल्यानं भगवंताने ओळखलं की आता नक्की यांना मी हा देह मानवाचा दिलाय की मला ओळखण्याकरता आणि माझ्यापर्यंत येण्याकरताच. आणि पाठीमागचं जी 184 योनीला जी आपण फिरलोत, पुन्हा येण्याचं काम आता नाही. नेमका आपल्याला भगवंतानी देह भोजन करण्याकरता दिला का भजन करण्याकरता दिला का येरझार संपवण्याकरता दिला? भजना गोमटा दिला हे खरं आहे, पण भजन करतोच का आपण? निस्ता डांगोर आहे. डॉक्टर साहेब फार चांगलं भजन म्हणतात. काय मी अमक्याकडे शिकलो, मी तमक्याकडे शिकलो. अरे शिकला कोणाकडे हे तुझ्या कशाहून कळतं? तू शिकलास काय? काळाला जिंकण्याचं शिकलास? नाही महाराज, ते शिक आधी. काळाला जिंकण्याचं शिक. मी कशा करता आलो, मी काय करायला पाहिजे, आणि मी हे केल्याने काय होईल आणि ते केल्याने काय होणार नाही. मुलं बाळ तर कुत्र्याला सुद्धा होता, डुकराला 20-20 पिल्ले जिजा. काय कुत्रे सुद्धा पोट भरतात आणि माणसं सुद्धा पोट भरतात. पण पोट कशाने भरतं हो? असं पक्क आहे ना, प्रारब्धाने पोट भरतं. मग हे जमा करायची काय गरज आहे जिजा? संसार तरी कशासाठी करायचा? संसार तरी करायचा कशासाठी? निष्फल होण्यासाठी करायचा संसार, सफल नाही. माऊली म्हणली आज संसार सुफल झाला गे
आणि ते केले पाय संसाराचे, असं नाही महाराज. ज्या पायाला पाहायला पाहिजे जेणेकरून हा संसार अनादिकालापासून पाठीमागं लागलेला आहे, तो आपल्याला काय करायचा या जन्मामध्ये? आपल्याला कोणाला जर स्वच कल्याण व्हावा, आपलं कल्याण व्हावा जर अशी इच्छा असेल तर विठोबाचे काय काय पाहिन, तो पाय पाहिन. संसार कशा होईन? तो सुफल होणार. विठोबाच म्हणतात का कोण म्हणतात? हे म्हणतंय कोण नेमकं? मौली म्हणले आधी संसार. अरे विठोबाने कळलं नाही विठोबाचं म्हणून मौलीनीच अवतार धरला काय. आणि ती माऊली म्हणतात आज माझा संसार काय झाला? सफल झाला, निष्फल नाही. आपला संसार निष्फलच आहे, सफल नाही. जरी अभंग घेता असला कीर्तन करता तरी निष्फलच आहे. मग सफल होणारच नाही का? कशाने? काय करावं लागेल त्याला? त्याला काही गाडी दोन गाड्या विद्या, काही मंत्रतंत्र, काही नाही महाराज. परमार्थ एकदम डॉक्टर साहेब सोपा आहे. जेवढं आपण प्रपंचाला चित्त लावतो, जेवढं ध्यानात ठेवतो, तेवढं जर चित्त भगवंताकडं लावलं ना, काही नाही, फक्त इकडं रेल्वेसारखं इकडं इंजिन काढायचं आणि इकडं जोडायचं. कुठला खर्च नाही, काही नाही, काही नाही. तुम्हाला असं जे करतात, संसार ज्यांना सुफल व्हावा असं वाटत असेल तर लोक त्याला 100% वेडच म्हणणार. आणि नाहीतरी महाराज शहाणं म्हणून नाही. येडे माझी भेडे महिमे भेणे, वेडे माझी दडे. काय म्हणतात ज्ञानोबर आहे? चातुर्य, महत्व आणि आपलं महत्व मिरवी. संतातन आपल्या जितकाच फरक आहे महाराज. आपण महत्व काय करतो? मिरितो. ज्या वेळेस चातुर्य लपितो, महत्व हरितो आणि पिशेपण मिरवी नावडून. महाराज पिशासारखं वागलं पाहिजे. आणि पिशासारखं ज्यावेळेस या लोकाच्या दृष्टीला आपण दिसू की हा वेडा झाला आहे, आणि खरंच वेडा झाला, पण कशासाठी? लालचावाला भक्तीशी. मग भक्ती तरी कशासाठी करायची? एक भक्ती पोटासाठी, प्रकार दोन आहेत. एक भक्ती पोटासाठी आणि एक देवासवी गाठी. मग आपण आपलं ठरवायचं की आपली भक्ती कशासाठी? पोटासाठी का देवासाठी? किती वेळ करायचं हिचं प्रवचन आपलं 8 दिवस चालू शकते. काय तुमचा फक्त वेळ सांगा मला, 10 मिनटं, 5 मिनटं, 20 मिनटं. निवेदाची वेळ झाली का? पूजा आटोपली का? मग आपण 5 मिनटात उरकू शकतो. लांबायला किती लांबत आहे हनुमानच्या शब्दासारखं, आणि आकडून घ्यायला एका शब्दात महाराज. म्हणून आई साहेबांच्या या आज या जी कन्या आहे त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. महाराज हा कार्यक्रम कशा करताय की आपण सर्वजण जमलोत, आपलं थोडं थोडं पुण्य करून आईसाहेबाला जरी अडचण असेल तरी त्या अडचणीमध्ये त्यांना काय आपण गुंतवायला आलो नाहीत बरं का. आता आम्ही सध्या गुंतवायलाच फिरतो, सोडवायला नाही. कशाला? आपलं पुण्य खर्च करायचं. आणि आईसाहेबाला जर कुठं अडचण असेल तर सर्वांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गात्याच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून आईसाहेबाला काय करायचं? सोडवण्याचा, पुढची गती, चांगली गती मिळावा याकरता हा कार्यक्रम आहे. आता काही नावाकरता ठेवतात. नावाकरता कार्यक्रम ठेवायचाच नाही महाराज. हा देह कसा आहे महाराज? जे जन्माला आलं ते जाणार आहे त्रिशुद्धी, ते चुकणार नाही. उपजे ते, नाशिले ते, हे घटका यंत्र जैसे परिभ्रमे गा. इथं जेवढे आलेत ना
तेवढे जाणार आहेत, पण जाण्याच्या पाठीमागं एकच हेतू आहे. काय? हा देह जाऊ द्या, पण या देहाने केलेली 10 वर्षे 5 वर्षे 20 वर्ष जेवढं आयुष्य लाभलं ती कीर्ती रूपानी पाठीमागं राहावा. काय राहावा? कीर्ती रूपानी पाठीमागं राहावा. याच्याच करता प्रवचन, याच्याच करता सप्ताह, याच्याच करता हरिकीर्तन, याच्याच करता नामस्मरण. आणि ज्या कन्या आहेत त्यांच्या माळकरी आहेत का? जिजा माळकरी आहेत का? आहेत ना. त्यांनी एकच करणे, आपल्याला जेवढा वेळ मिळेल, काय लिहिता येत असलं ज्ञानेश्वरी वाचा, आणि जेवढा वेळ आपल्याला आयुष्यात मिळेल तेवढा वेळ काय करा? काय करा? नामस्मरण करा. आणि जरी आईसाहेबाला कुठं अडचण असेल तर त्या नामस्मरणाच्या बळाने, त्या पुण्याने तो आत्मा सद्गतीला काय होईल? प्राप्त होईल. कशाला प्राप्त होईल? सद्गतीला प्राप्त होईल. म्हणून महाराज, जीवनामध्ये माणसाने ध्यान, धारणा, जप, तप करायलाच पाहिजे. काय? ही करायलाच पाहिजे, कर्तव्य आपलं. आणि त्यांनी जर जप केला तर वा, आईसाहेब वरी आनंदाने म्हणतात. तुम्ही म्हणता आईसाहेब गेलेले 1 वर्ष झाल्या आणि इथं मुलींनी त्यांच्या जप केला तर आईसाहेबाला फायदा काय? सर्व शेतकरी वर्ग आहेत आपण. कपाशीला जर आपण लावली तर महाराज खत कुठं घालतो? काही असे बहादर आहेत की आता वरून सुद्धा खत द्यायची व्यवस्था निघाली असं डोकं लावतील काही. जिजा मोसंबी आहेत, मोसंबीला खत कुठं देतो आपण? पाणी कुठं घालतो? मग मुळात जर पाणी घातलं तर त्याचा फायदा कशाला होतो? फांदीला. आणि फांदीपासून फळ आणि फूल लागतं. म्हणून तसं नामस्मरण जर केलं तर आपल्या आई असो, वडील असो, त्यांना कुठल्या जर अडचणी असल्या, महाराज नामा एवढी शक्ती जगात कुठंच नाही. महाराज ज्ञानोबा म्हणतात एकतत्वी मन, एकतत्व नाम दृढधरी आणि हरीशी. असं कुणाला जर वाटत असन आपली करुणा येवा, कुणाला? हरीला. आणि महाराज परमार्थ त्याच्याकरता करायचा. म्हणून आज 1 वर्ष आईसाहेबाला पूर्ण झाली. आजपासून त्यांचं नाव बी गेलं आणि रूपसुद्धा काय झालं? गेलं. पण त्यांनी केलेली जी क्रिया, कीर्ती आहे ती मात्र ज्या माणसाने पाहिलं तो माणूस आहे तोपर्यंत त्यांचं काय राहणार? नाव राहणार. त्यांची कीर्ती अमर आहे. काय? मग माणसं, मला एक विचारायचं आहे, माणसं खराब माणसाचं जास्त नाव घेतात का चांगल्या? बरोबर वैजी जा. म्हणजे ज्या व्यक्ती करता आपण, ज्याच्या करता आपण जन्माला आलोत, आपलं यथा कर्तव्य, आपण ग्रस्तीत की ब्रह्मदेवाच्या कार्याला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. ब्रह्मदेवाचं काय कार्य? निर्मिती करणं. मग सारे जर संन्यासी झाले तर चालन का? नाही चालणार महाराज. म्हणून ब्रह्मदेवाच्या कार्यालाही धक्का लागला नाही पाहिजे. प्रजेची उत्पत्ती झाली पाहिजे आणि आपला हेतू आहे तो सुद्धा काय झाला पाहिजे? साधला पाहिजे. मग सरासरी आपला हेतूच साधायचा. काय करायचा?
आता जवळपास 50च्या पुढे गेले, बाकी काय उरलं का आपलं? आपला हेतू साधायचा. उरले ते हरी तुम्हा. पण तसं नाही बाबा. काही माणसं पाहतात, अरे ह्यांनी पहिलं काय केलेलं आहे. महाराज तसं नाहीत म्हणत. मागे केले ते पाहू आणि पुढील जामील आहे तुका. मागे केलेलं काही पाहू नका, पुढच्या करता मी जामीनदार आहे त्याला. म्हणून आईसाहेबाचा प्रवास सुखाचा व्हावा त्याच्याकरता ही काय कीर्तन पुष्प आहे आयोजन केलं. जिजाला अधिकार आहे, जिजा पुतणी इथं त्यांच्या कन्या आहेत, त्यांनी हे आयोजन केलं. माझ्यासारख्या पामराला तुम्ही बोलवलं. तास सव्वा तास काय जी सेवा झाली असं तुम्ही ऐकून घेतलं. मी काय विद्वान नाही, काय नाही, मी काय विद्वान. तुम्हाला उपदेश करण्याकरता मी आलो नाही, तुमचा आशीर्वाद घेण्याकरता आलो. कशाला आलो मी? तुमचा आशीर्वाद घेण्याकरता. उपदेश करण्याची माझी पात्रता नाही. म्हणून महाराज आईसाहेबाला त्यांच्या आता काही माणसं श्रद्धांजली वाहतात. पाजीजा श्रद्धांजली व्हायची कुणाला? देहाला का आत्म्याला? देह तर जड आहे आणि आत्म्याला तर गरज नाही. आत्मा कसा आहे? अमर आहे. आत्म्याला मरण आहे का? मग श्रद्धांजली व्हायची कुणाला? काही धडक म्हणते श्रद्धांजली यांच्याकरता. देह जड आहे आणि आत्म्याला गरज नाही. पण जे आपण आपलं येतं कर्तव्य आहे चांगलं कर्म करणं, हे कर्म विश्वराला गेलेल्या व्यक्तीला अर्पण करणं. पाणी गंगेचंच घ्यायचं आणि सोडायचं कुठं? गंगेतच. पण उद्देश काय? देवपित्राच्या नावाने. म्हणून हे आपल्या पित्र आहेत महाराज. हे आपले जे आहेत ना पूर्वज, हे आपली पित्र आहेत आणि त्या पित्राला संतोष करण्याकरताच ही ज्ञानेश्वरीची काय 12वा अध्याय 90वी ओवी घेतली महाराज. ह्या ओवीचा असाच आशय असेल, माझा काही दावा नाही. मी ज्ञानी नाही, पंडित नाही, तुमच्या मनाचा मोठेपणा जिजा काय. मला याच्यातलं आणखीन काहीही कळलेलं नाही. काय याच्यातलं मला आणखीन काही कळलेलं नाही. पण एवढीच इच्छा आहे की एक दिवस कळावा. काय कळावा? हे योग्य आणि हे अयोग्य. थोड्या वेळाने लावतो प्रवचन चालू. काय कळावा? हे योग्य आणि हे अयोग्य एवढंच कळण्याकरता पारमार्थ आहे. म्हणून 2 मिनटं सर्वांनी डोळे मिटायचेच नाही. डोळे मिटले की जिजा संसारच पुढे येतोय माझ्या. काही माणसं म्हणतात 2 मिनटं डोळे मिटा आणि काय करा, पसाये दान घ्या. डोळे उघडे ठेवून पसाये दान घ्या. झालेली सेवा आईसाहेबाच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सजीन श्रोत्याच्या चरणी समर्पित करून हार घालायचा तर ज्ञानेश्वरी समोर आहे. माऊलीला हार घाला. हार कुणाला घाला? आदर करणं ग्रंथाचा हे आपलं कर्तव्य. आणि आदर केल्याने काय होतं महाराज? ग्रंथाचा आदर करायला पाहिजे. घाली संतासी पूजा करी, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. इच्छा पूर्ण करणारा ग्रंथ आहे हा ज्ञानेश्वरी म्हणजे. म्हणून हार घालायचा तर ज्ञानेश्वरीला. ज्ञानेश्वरीला म्हणजे ज्ञानोबारायला हार घाला. आपण आतापर्यंत जी बोललोत ना, ज्ञानोबाराय बरोबर बोललोत, तुकोबाराय बरोबर बोललोत महाराज.
ज्यांच्या बरोबर बोलत हार त्यांना घालायला पाहिजे. काय हार घालून घेणं ही आपली योग्यता नाही. काय नाही, योग्यता नाही, सिस्टीम सुद्धा नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पाता विश्वात्मकी देवे येणे वागयज्ञ तोषावे. तोषोण मज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वृत्ती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. द्विताची तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तेथे लावो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळे. अनवर्त गुरुमंगळे भेटतो तया भूता. चला कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सूर्यतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदि पुरुके अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय हुआ विधी हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ. का होईल दान पसाओ येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवर ज्ञान देवो सुखिया. शांती शांती शांती. कैलास राणा शिवचंद्र मौळी. फलिंद्र माता मुकुटे झळाळे. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ विन शंभो मद कोण तारे. नमक पार्वते पते शिवा हर हर महादेव. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सब संतन की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत सर्वांना.